शेतकऱ्यांसाठी सरकारनं सोलार पंप योजना आणली, वेगवेगळ्या सोलार पंपच्या योजना आणल्यात, मात्र अजूनही शेतकऱ्यांना सोलार पंप मिळत नाही। काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, काय त्यांच्या अडचणी जाणून घेऊया। सरकारनं शेतकऱ्यांसाठी विजेचा प्रश्न सुटावा म्हणून सोलार पंपची योजना आणली, त्याच्यामध्ये तुम्ही अर्ज केला, कुठल्या योजनेतून अर्ज केला, कधी केला आहे, किती पैसे भरलेत? 2019मध्ये सोलार पंप मिळावा म्हणून मुख्यमंत्री कुसुम योजनेअंतर्गत हा मी अर्ज केला होता। 2019लाच या सौर ऊर्जेचे पैसे या ठिकाणी भरण्यात आलेले होते, परंतु आज 2025 चालू आहे तरी देखील मला या ठिकाणी सौर ऊर्जेचा पंप मिळालेला नाही। 5 HP मी अर्ज केला होता। आणि सर, आता परिस्थिती जर बघितली तर आता उन्हाळा चालू आहे आणि कळंब तालुक्याचा जर विचार केला तर 90% शेती ही पाण्यावर अवलंबून आहे। विजेचा फार मोठा प्रश्न या ठिकाणी आहे। वीज 2-2 दिवस आमच्या शेतामध्ये वीज नसते, 5 तास फक्त आली तरी वीज चालू असते। त्यामुळे आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये या सौर ऊर्जेची अत्यंत आवश्यकता आहे। तरी मला शासनाला विनंती करायची आहे की आपण या ठिकाणी सौर ऊर्जेचा पंप शेतकऱ्यांना ताबडतोब उपलब्ध करून द्यावा। तुम्ही कधी अर्ज केलेला होता, किती पैसे भरले होते, कसे भरले होते आणि आता मिळाले का, काय सांगितलं जाते तुम्हाला? 19 मध्ये मुख्यमंत्री योजनेची योजना होती, ते तुम्ही पैसे भरले होते, तर डिमांड फाडलं होतं, त्याच्यावरले पैसे मी भरले आणि चंद्रपूरची कंपनी ती म्हणली सर्वे ही करून गेली, पैसे भरून घेतले आणि तुम्हाला महिना-2 महिन्यात भेटेल म्हणले। आज 5वं वर्ष चालू आहे जवळजवळ। किती पैसे भरले होते? पैसे 16,500 3 HP मोटर सोलारची। कुणाकडे मग पाठपुरावा केला, काय सांगितलं का ते गुत्तेदाराला फोन केला की त्यानं सांगितलं उस्माच्या साहेबाला फोन करा। उस्माच्या साहेबानं फोन केला तर म्हणायचं बघू, पुन्हा बघू, असं करीत पुन्हा तर म्हणले तुमचं कॅन्सल झालं आहे म्हणले। मग मी पैसे महागारी मागितले तर आज 2 वर्ष होत आले, पैसे बी नाही, सोलार बी नाही मला भेटलेले। अजून काही शेतकरी आहेत, तुम्ही अर्ज केलाय का, कधी केलाय, किती पैसे भरलेत? आम्ही बरेच दिवसापूर्वी अर्ज केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 2 अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत। त्याच्यामध्ये एक 7.5चा पंप आहे आणि एक 5चा पंप आहे। आणि त्या दोन्हीही मंजूर झालेले आहेत आणि त्यापैकी 7.5च्या पंपाचे 45,000 रुपये आम्ही भरलेले आहेत। तरी परंतु आणि त्या पैसे भरूनसुद्धा बरेचसे जवळजवळ 5-6 महिने झाले, तरी परंतु अजून त्या संदर्भामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही। बऱ्याच वेळास आम्ही महावितरणच्या कार्यालयामध्ये जाऊन इंजिनियर साहेबाशी चर्चा केली। त्यांनी अगोदर सांगितलं की पहिले त्या मुख्यमंत्री योजनेमधून हे पंप होते आणि त्यातल्या त्या कुसुम सोलार जे आहे ते पोर्टल बंद पडलेलं आहे, अशा प्रकारची माहिती त्यांनी आम्हाला त्यावेळेस दिली। आणि परत आता ही जी नवीन योजना चालू केली की बाबा तुमचं मागेल त्याला सोलार, अशा प्रकारच्या योजनेमधून हे काय अर्ज मागवले जात आहेत। मग ती कुसुम योजना जी आहे ती परत अजून चालू केली का नाही त्या संदर्भातही आम्हाला काही माहिती नाही आणि त्या संदर्भातही कधी कोणी आम्हाला कळवलेलं नाही। तरी पण तो जे काही मंजूर झालेले आहेत आमचे दोन्ही पंप, त्या दोन्ही पंपाचे एका ह्याचे 7.5चे पैसे आम्ही भरलेले आहेत, 45,000 रुपये भरलेले आहेत। त्या संदर्भामध्ये अजूनही त्या कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नाही। वास्तविक आता ही उन्हाचा तडाखा वाढलेला आहे, या भागामध्ये पाण्याची कमतरता असते। तरी परंतु म्हणजे आमची शासनाला विनंती आहे की नुसतंच शेतकऱ्याचे आम्ही कैवारी आहोत अशा प्रकारची घोषणा न करता म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहात हे दाखवून देण्याची वेळ आता आलेली आहे। म्हणून आमची विनंती राहील। कधी पंप मिळेल हे काय सांगितलं तुम्हाला? नाही की अजून तरी काही सांगितलेलं नाही आहे, कारण का साहेब लोक असं म्हणतात की वरून आल्याशिवाय आम्ही काही त्या संदर्भामध्ये काही करू शकत नाहीत। तर आमची विनंती आहे शासनाला की ताबडतोब जे काही सोलारचे पैसे भरलेले आहेत, ज्या लोकांनी पैसे भरलेले आहेत त्यांचे ताबडतोब पंप बसवून देण्यात यावे। त्याचप्रमाणे ज्यांनी अर्ज केलेले आहेत आणि जे इच्छुक आहेत त्यांनासुद्धा ताबडतोब हे पंप देण्यात यावेत, जेणेकरून शेतकऱ्यांचे जे काही हाल पाण्याविना किंवा उन्हामुळे होत आहेत ते दूर होतील आणि तुम्ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहात अशा प्रकारची भावना जनतेमध्ये निर्माण होईल।
तुम्ही कुठल्या योजनेतून अर्ज केला तुम्ही आणि किती पैसे भरलेले आहेत आणि किती महिने झाले? मी कुसुम योजनेतून अर्ज केलेला आहे. 44,900 काहीतरी रुपये भरलेले आहेत मी. आणि अर्ज करून मला एक 6 महिने झाले होते. 4 महिन्याखाली मी पैसे भरलेले आहेत. पण पैसे भरून त्याला ती कंपनी निवडून लाईनमॅन सर्वे असतो, लाईनमॅन सर्वेची न गेला आहे त्या पोर्टलला. त्यामुळं शेतकऱ्याचे एवढे हाल व्हायला लागलेत की ह्यांनी पैसे भरून घ्यायला लागलेत, ह्यांच्या तिजोऱ्या इकडं भरून लाडक्या बहिणीला वर्ग करायला लागलेत आणि शेतकरी तसेच वारेवर सोडायला लागले. लाईनमॅन सर्वे कधी होणार या संदर्भात काही विचारणा केली, काही माहिती मिळाली? विचारणा केली, त्यांच्या सर्वेला ती पोर्टलला आलं तरच सर्वे होतो असं ते म्हणले. अजून येणं गेले, साईट बंद आहे म्हणले ते. तुम्ही कधी पैसे भरलेत आणि कधी पंप मिळणार माहिती आहे तुम्हाला? आम्ही पैसे भरले 3 महिने झाले तर, पण बंद आता सर्व झाल्याशिवाय आम्हाला काहीच करता येत नाही. मागून त्याला सौरमध्ये आम्ही पैसे भरलेले आहेत. कधी पंप मिळणार माहिती नाही, काहीच माहीत नाही. ती म्हणते त्या सर्व झाल्यानंतर पुन्हा मग येत ऑटोमॅटिक येते म्हणते तर. एकंदरच ह्या शेतकऱ्यांनी 3 ते 4 महिन्यापूर्वी, कुणी 6 महिन्यापूर्वी सोलारसाठी पैसे भरलेले आहेत. मात्र या ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये काही तांत्रिक बाबी कधी पडताळणी होणार हेही त्यांना माहीत नाही आणि सोलारचा पंप कधी मिळणार याबद्दलही त्यांना कुठलीच कल्पना नाही. उन्हाची काहिली वाढते, तसं सोलार तात्काळ मिळावा अशी मागणी शेतकऱ्यातून होती. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.